ओके. आणि हा जो इन्व्हलप आहे हा सगळ्यांना दिसेल अशा पद्धतीने मी इथेच ठेवलाय. ओके. तुमचं नाव मला कळू शकेल? भरत. ते आहे आणि या प्रत्येक पत्त्यावरती एका सेलिब्रिटीचं नाव आहे. जसं इथे आहे असरानी, याच्यावरती काय आहे अनिल कपूर, पंकज त्रिपाठी, गोविंदा, असे 52 पत्ते एका डेक मध्ये असतात आणि प्रत्येक पत्त्यावर तुम्हाला एक एक सेलिब्रिटीचं नाव आहे. ओके. भरत ऍक्ट असा आहे की मी थोडस तुमच्या नशिबाबरोबर खेळणार आहे. ओके. आणि मी केलेलं नशिबातलं बाकी आतापर्यंत बऱ्यापैकी खरं ठरलंय. ओके. तसं तुमचं लग्न झालंय असं तुमच्या चेहऱ्यावरून दिसतंय. जरी चेहऱ्यावरती खोटं हसत असाल तरी आतल्या वेदना मात्र या कलाकाराला कळल्या. वहिनी इथे आलेत. हे रत्न कोणाच्या पदरात पडलंय? ओके. तुमच्या नशिबात. ओके. बरं, असं समजा की काल रात्री एक छान सेलिब्रिटी पार्टी होती आणि त्या सेलिब्रिटी पार्टीला या पत्त्यावर लिहिलेले ते सगळे सेलिब्रिटीज उपस्थित होते. ओके. आता ते नावं लिहित बसायला वेळ नको जायला म्हणून मी घरूनच लिहून आणले. काय होणार आहे की मी आता एक एक सेलिब्रिटी असा पत्ता पुढे सरकवेन, तुम्हाला कुठेही थांबवायचंय आणि आयुष्यात त्या सेलिब्रिटीची भेट तुमची कधी ना कधी होण्याची शक्यता आहे. ओके. आणि तो सेलिब्रिटी कोणता असेल जे यांना आयुष्यात कधी ना कधी भेटेल तो आपण बघूया. आणि भरत तुम्ही बघू शकता प्रत्येक पत्त्यावरती वेगवेगळ्या सेलिब्रिटी. येस ऑर नो? ओके. आणि इट्स अ सिंपल. आणि जे होणार आहे ते मला अगोदरपासून माहिती आहे आणि ते बाकी मी या इन्व्हलप मध्ये लिहून ठेवलंय. ओके. सो वॉच मी व्हेरी केअरफुली. बरं, मी जेव्हा कार्ड असे करतोय, शफल करतोय, तुम्ही मला कुठेही थांबवायचंय, कुठेही. ओके. तुम्ही मला कुठेही स्टॉप सांगू शकता. इथे हे नक्की थांबा. ओके. हेच कार्ड आहे. ओके. हे कुठलं आलंय ते आपण तुमच्या नशिबात बघूया. बॉटमचं कार्ड तुमचं आहे. ओके. कुठलं कार्ड आहे जरा नीट वाचा. काय आहे? ऐश्वर्या. एकदा जोरात टाळ्या. परत जर एक कार्ड पुढे गेला असतं तर काय आलं असतं? शक्ती कपूर. आणि त्याच्या पुढे अशोक सराफ, ज्यांना आताच महाराष्ट्र भूषण मिळाला. ओके. आणि शक्ती कपूर. ओके. तुम्हाला आवडलं असतं शक्ती कपूरना भेटायला? मला वाटलंच मला इकडेच. ओके. मेन विल बी ऑलवेज मेन. ओके. तर भरत, मी म्हटलं होतं की तुमच्या आयुष्यात हे जे घडेल ऐश्वर्या राय हे तुमचं सिलेक्शन राहील. एवढ्या याच्यामध्ये तुमच्या ऐश्वर्या रायच नशिबात येईल. मला हे काल रात्रीच स्वप्नात दिसलं होतं आणि म्हणून मी या इन्व्हलप मध्ये ऐश्वर्या रायचा फोटो अगोदरच मी लिहून काढून ठेवला होता. आणि ती बघा यामध्ये मी ऐश्वर्याचा फोटो ठेवलाय. ऐश्वर्या लहानपणी असतानाचा हा फोटो आहे. एकदा जोरदार टाळ्या ऐश्वर्याचा फोटो ठेवून जातो. माझं प्रेडिक्शन बरोबर आलंय ना? नाही? अच्छा. चुकून जर हे दुसऱ्या कुठल्या हिरोईनच्या बाबतीत मी माझा दुसरा पण मी बॅकअप ठेवला होता. दुसऱ्या पण हिरोईनचा एक फोटो मागे ठेवला होता. ओके. त्यांच्या बालपणीचा. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी खरोखर ऐश्वर्या रायचं प्रेडिक्शन ठेवलं होतं. एकदा जोरदार टाळ्या तुम्हाला आवडला असेल. थँक्यू.